नागपूर तुळजापूर महामार्गावरील अपघातांना कंटाळून ग्रामस्थांचे रास्ता रोको. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 15 दिवसात झालेल्या 2 अपघातांमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील दाभड, बामणी आणि शेलगाव येथील ग्रामस्थांनी आज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. दाभड, बामणी व शेलगाव या तिन्ही गावांकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील एकाच ठिकाणाहून मार्ग असून त्या ठिकाणी कोणतेही अधिकृत वळण नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या गंभीर अपघातांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी वळण रस्ता किंवा भुयारी मार्ग, अंडरपास तयार करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. आमचा हा नागपूर हायवे रोड आहे आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ह्या 3 गावाला जोडण्यासाठीचा रस्ता आहे. रोडच्या दक्षिण दिशेला हा शाळा आहे, शेलगाव गाव आहे, बामणी गाव आहे आणि इकडे दाभड आहे. आणि या गावात ये जा करण्यासाठी भरपूर लोकसंख्या जाणे आहे रोज. आणि त्याच्यामुळे आज 8 दिवसामध्ये 2 महिला गेलेल्या आहेत. त्यांचा रस्ता क्रॉस करताना जीव गेलेला आहे. कालची काय त्या बाईचं नाव अनुसयाबाई जाधव या रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या डोक्यावरचा भारा सुद्धा तिथे पडलेला आहे. त्या जागीच खतम झालेले आहेत. आणि परवाला हा तारडे मॅडम त्या सुद्धा हा रस्ता क्रॉस करतानाच त्या जागेवर अशा त्याचा एक हाड त्यांच्या जागेवर हे झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे. आणि आमच्या पार्वतीबाई सूर्यवंशी ह्या सुद्धा रस्ता जात असतानाच त्यांचा सुद्धा मर्डर झालेला आहे. आणि हे कशामुळे झालं हेही आम्हाला माहित नाही. पण आम्हाला या तिन्ही महिलांना न्याय दिला पाहिजे अशीच आम्ही शासनाला विनंती करतो. लोकनायक न्यूज